आज मराठी नवीन वर्षाची सुरुवात, वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा. मी माझी अर्धांगिनी अस्मिता आम्ही आमच्या घरी गुढी उभारलेली आहे. ही आमची गुढी आणि तुम्हा सर्वांना आमच्या जोडीकडनं गुढीपाडव्याच्या म्हणजेच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्षाचा पाऊस पण आलेला आहे. पाऊस आलेला आहे मॅडम, परंतु हा पाऊस सर्वांची ठोकी चुकवणारा आहे. बऱ्याच जणांचे आता गव्हाचे कळे कुणाचे चालू आहेत, कुणाचा गहू शेतामध्ये पडलेला आहे, कुणाचा उभा आहे. या पावसामुळं हो ते कुठते बघा हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज गुढी असल्यामुळे आज सकाळी 5 वाजताच उठले, कारण की गुढीपाडव्याची गुढी बांधायची होती. आणि माझं घरातलं काम वगैरे आवरल्याच्यानंतर मस्त आंघोळ वगैरे केली, छान अशी काठापदराची साडी घातली. आणि त्याच्यानंतर गुढीसाठी जेही लागते ते साडीच्या मिऱ्या वगैरे करून ठेवत होते. आणि जेही लिंबाचा ढाळा, आंब्याचा ढाळा, त्याच्यानंतर घाटी, आपण जेही गुढीला मांडायला पाहिजेत तर ते सर्व ताट वगैरे तयार करून ठेवलं. आणि गृहिणी म्हणजेच ड्युटी जरी असली तरी मी अगोदर गृहिणी आहे, कारण की मला माझा संसार आहे, माझे 2 मुली आहेत गोड, आणि सर आहेत, आणि एक घर आहे. आणि घर हे म्हणजे कोणत्याही महिलेने जर जपलं तरच घराला घर पण राहतं. तेच जर मी म्हटले नाही मला ड्युटी आहे, माझ्याच्याने होतच नाही आणि मी कसं करणार, ड्युटी करू का हे करू, असं जर म्हणणाऱ्या भरपूर आहेत. आणि काही माझ्यासारख्या पण आहेत जे ड्युटी करून, घरचं काम करून प्रत्येक सण हे आनंदाने करणाऱ्या. तर प्रत्येक महिलेला मला एकच विनंती आहे की हे मराठी नवीन वर्ष आहे. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या मुलांना आपले जे मराठी सण असतात ते माहिती होण्यासाठी, तुम्ही जरी खेड्यागावातून सिटीत आलेल्या असताल किंवा जॉबला असताल तरी पण आपले सण आपण करायला हवेत. कारण की आपल्या मुलांना आपण संस्कार देणार आहेत, नाही की नाही आमची गावाकडं असते असं तसं म्हणतात. ठीक आहे, ते असलं, पण आपल्याला जर जाणं होत असेल तर आपण म्हणजे तिकडे जाऊन करावे. पण जर जाणं होत नसेल तर आपण आपले म्हणजे प्रत्येक सण मला तरी वाटतं करायला हवा. कारण की आपल्या सणाचं, प्रत्येक सणाचं काही ना काहीतरी महत्त्व आहे. तर हे नवीन वर्षाचं, आपल्या शेतकऱ्याचं पाडव्याचं म्हणजे नवीन वर्ष चालू होते. तर तुम्हाला माझे विचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रत्येक सण हा प्रत्येक महिलांनी जर आनंदाने जर केला तर घराला चांगलंच घर पण राहतं. आणि विशेष आपल्या मुलांना आणि घरच्यांना जेही सणानिमित्त काय जे गोडधोड असते तर ते खायला भेटतं. आणि त्याच्यामागे जेही म्हणजे आपल्या परंपरा रूढी आहेत त्या पण पुढं आपण चालू शकतो. तर तुम्ही पण नक्की करत जा. त्याच्यानंतर माझं सर्व आवरल्याच्यानंतर साहेब उठले, सरांनी पण छान असं कुर्ती टोपी वगैरे महाराष्ट्रीयन लुक केलं. आणि सरांना सर्व घाटी वगैरे मी व्यवस्थित करून देत होते आणि सर गुढी उभारत होते. तर म्हणजे जोडीने जर काही केलं तर खूप छान, म्हणजे संसार हा फुलत राहतो. पण गाडीचे जे 2 चाक असतात तर ते चाक सरळ असले पाहिजे, नाहीतर नवरा खूप चांगला आहे पण बायकोला एवढा कामाचा कंटाळा आहे की ती काहीच नाही म्हणती, सण करायचा नाही म्हणती, तुमचं काहीच नाही म्हणती, माझ्याच्याने होत नाही म्हणती. तर तशा ठिकाणी पुरुषांनी काय करावं. आणि कधी कधी असं पण असतं की महिलाला खूप उल्हास असतो आणि ते पुरुष म्हणते जाऊ दे ना, काय करायचं आहे, राहू दे ना, असं पण असते. तर त्याच्यामुळं म्हणाले दोन्ही चाकं गाडीचे जर सोबत चालले तर संसाराचा गाडा हा चांगला चालतो. मग काय, सरांनी मस्त छान अशी गुढी मांडली आणि मी खालून पकडली, सरांनी वरती बांधली. आणि नवीन घरामध्ये आमची पहिलीच गुढी आहे. आणि आर्याश्वर्या पण खूप कौतुकाने पाहत होत्या.
आणि सकाळी सकाळी आमच्या सेलूमध्ये आज पाऊस चालू होता आणि थोडे थोडेच थेंब आले, पण खूप म्हणजे चिकचिक झालं. आणि आज सेलूमध्ये काल्याचं कीर्तन पण होतं, तर तिकडे पण म्हणजे खूप जायला वगैरे चिखल असल्यामुळे थोडासा परेशानी झाली, पण नंतर ऊन पडलं तर सर्व कार्यक्रम पण छान झाला. आणि महाप्रसाद पण एकच नंबर होता, व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला दिसेलच. आणि त्याच्यानंतर आम्ही गुढी मांडत होतो आणि आमची लहानी कन्या रोडनी बघा पावसाचा आनंद, छोटे छोटे थेंब पडत होते. तर लहानपण दे गा देवा यालाच म्हणतात. मला पावसामध्ये भिजायला खूप आवडतं, आई मला पावसात जाऊ दे ना, मम्मी मला पावसात जाऊ दे ना, असं होतं तिचं. आणि सर म्हणतात जाऊ दे ना, खेळू दे ना, असं म्हणून शौर्या मस्तपैकी उड्या मारत होती. आणि तिचा आनंद पाहून मी पण तिच्यामध्ये माझं लहानपण पाहत होते. मस्त छान पोरीने छोट्या छोट्या पावसामध्ये आनंद घेतला आणि ती उड्या मारत होती. तोपर्यंत आमची गुढी मांडणं झाली आणि त्याच्यानंतर गुढीची आम्ही दोघांनी मिळून पूजा केली. आणि पूजा केल्याच्यानंतर आज म्हणजे सकाळपासनं म्हणजे नवीन वर्षाची, मराठी नवीन वर्षाची सुरुवात. तर नवीन नवीन घरामध्ये गोष्टी होत होत्या, जसं की हे जे डेकोरेशन आहे, अगोदर फक्त म्हणजे गुढीच मांडली आणि नंतर मग सर म्हणे अरे ते झेंडूचे फुलं येतं ना वाटतं आपल्याकडे. मी म्हणलं हो आहेत, ते लावू ना म्हणे, छान दिसतात. मी म्हणलं चालते. मग काय काढले, परत ते झेंडूचे फुलं वगैरे लावले. आणि लावल्याच्यानंतर खरंच मला पण वाटलं माझंच म्हणजे विसरलं होतं. आणि त्याच्यामुळं सरांनी सांगितलं तर छान वाटते बांबूला म्हणजे असा झेंडूचे फुलाचे माळ लावल्यामुळे. आणि तुम्हाला कसं वाटते आमची गुढी, आमचं डेकोरेशन? आणि मस्त छान आम्ही पूजा वगैरे केली, कारण की गुढी मांडण्याचं कारण म्हणजे आमची शौर्या. तर तिला आणि शौर्या म्हणजे तिथीनुसार शौर्याचा जन्म आजच झालेला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी शौर्या आमच्या घरी आलेली. आणि पण आम्ही तारखेनुसार तिचा बड्डे करतो, कारण की पाडव्याच्या दिवशी अगोदर 5 वर्षे लहान होती तेव्हा केला, नंतर तिचा 28 मार्चला बड्डे आहे. तर त्याच तारखेनुसारच करतो, कारण की आर्याचा पण त्याच दिवशी आहे, आर्याचा शौर्याचा. आणि तिथीनुसार जर करायचं म्हटलं तर पाडव्याच्या दिवशी प्रत्येकजण, आम्ही पण गावाकडे जात होतो आणि म्हणजे शाळेला पण सुट्टी असती आणि लेकराचं सेलिब्रेशन पण होत नाही, तर त्याच्यामुळं आम्ही 5 वर्षे केला. आणि आता तारखेनुसार तिचा 28 मार्चला आम्ही बड्डे करतो. तर तिला बड्डेच्या शुभेच्छा वगैरे दिल्या. त्याच्यानंतर साहेबाचं पाडव्याचं दर्शन घेतलं आणि त्यांना पण शुभेच्छा दिल्या. आम्ही दोघांनी एकमेकाला शुभेच्छा दिल्याच्यानंतर आता तुम्हाला नमस्कार. आज मराठी नवीन वर्षाची सुरुवात, वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा. मी माझी आदमगिरी अस्मिता, आम्ही आमच्या घरी गुढी उभारलेली आहे. ही आमची गुढी. आणि तुम्हा सर्वांना आमच्या जोडीकडनं गुढीपाडव्याच्या म्हणजेच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्षाचा पाऊस पण आलेला आहे. पाऊस आलेला आहे मॅडम, परंतु हा पाऊस सर्वांची ठोकी चुकवणारा आहे. बऱ्याच जणांचे आता गव्हाची खळी कुणाचे चालू आहेत, कुणाचा गहू शेतामध्ये पडलेला आहे, कुणाचा उभा आहे. या पावसामुळं बऱ्याच जणांना दुःख होणार आहे, आनंद नाही होणार. पाऊस आपल्या इथं पडतोय, काही ठिकाणी गारपीट होत असेल, सोसाट्याचा वारा सुटत असेल, वादळ वारा होत असेल, तर तेवढा काही आनंददायक पाऊस हा नाही. लहान मुलांना हर्ष आनंद होणं साहजिक गोष्ट आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी तितकासा आनंददायी पाऊस हा नाही. शेतमालाचे भाव पडणं, बऱ्याचशा गोष्टी ज्या की विपरीत परिणाम करणाऱ्या असतात. असो, निसर्ग आहे, त्याच्यापुढं आपलं काही चालत नाही, ईश्वराची मर्जी आहे. सर्वांना या शक्तीपासून, या अडचणींपासून लढण्याची शक्ती मिळो अशी आपण आणि पावसाने इथंच थांबो अशी प्रार्थना करू. आणि आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष आपल्यासाठी आनंदाचं, भरभराटीचं जाऊ अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आणि आता आले
काय हो? माझं माझ्या बाळाचा एक फोटो काढायचा. बरं. चला बाहेर पडा नंतर फोटो. छोटंसं बाळ आमचं. छोटंसं बाळ बाहेर पडा. अरे असंच पडा असतं. चला ते काढायचं. मस्त निवेद वगैरे दाखवल्याच्या नंतर आपली पोटपूजा, पोटोळ्याचा भात, भजे, पापड मी आणि सरांनी दोघांनी सोबत नाश्ता केला. नवीन वर्षाची नवीन सुरुवात. सर तिथे कोणाला तरी शुभेच्छा देत होते. आणि त्याच्यानंतर आमच्या अलंकापुरी म्हणजेच मयुरी पार्क येथे सेलूमध्ये काल्याचं कीर्तन होतं, तिथे आलोत. तिथं एवढे तर भाविक आलेले होते. आणि त्याच्यानंतर मस्त पुरणपोळीचा प्रसाद होता, प्रसाद खाल्ला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा.